हॅलो एव्हरीवन, जस्ट समीरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता तुम्हाला मी सांगत आहे 5 मिनिट प्लाझो कटिंग. तर उंची आपण घेत आहोत कमरेपासून पायाच्या टोकापर्यंत. उंची आहे आपली 40, म्हणजेच फुल लेंथ. हिप आहे आपला 45 आणि मोहरी म्हणजे पायाजवळ घेर तो आहे आपला 10. तर आपण ड्रॉइंग करून तुम्हाला सांगत आहे मी. ही आपण लेंथ घेतलेली आहे, फुल लेंथ. ती किती घेतलेली आहे आपण? 40. असे 4 पार्ट आपण करणार आहोत कपड्याचे. या पहिल्यांदा आपण ड्रॉइंगमध्ये समजून घेऊया, नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कपड्यावर दाखवेन आणि स्टिचिंगही दाखवेल. इथं आपली मोहरी असणार आहे आणि ही हिप इथे असणार आहे आणि इथे वेस्ट. पण आपण इलेक्ट्रिक लावणार आहोत, त्यामुळे काय करूया आणि काय करायचं आहे ते सांगत आहे. फुल लेंथ त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी 2.5 इंच वर वाढवायचं आहे आणि 2.5 इंच खाली वाढवायचं आहे. सर्वांना कंपल्सरी आहे. आणि क्रॉच एरिया जो असतो तो हा किती काढायचा, म्हणजेच हिप राऊंड आपला जो असतो त्याचा 4था पार्ट प्लस 2.5 इंच जे येईल ते इथून ही लेंथ घ्यायची आहे. ओके. आणि वेस्ट किती आहे? वेस्ट डिवाइड बाय 4, त्याच्यामध्ये 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे ही लेंथ ही हिपचा क्रॉच एरिया, हे हिपवरून क्रॉच एरिया काढलेला आहे आणि वेस्ट. मग हे किती घ्यायचं आहे? मग हा आपण 2.5 इंचच वाढवून घेऊ. किती घ्यायचं आहे? 2.5. म्हणजे किती? 2.5 म्हणजे 2.5. हे कोणत्या साईडला आपण वाढवलेलं आहे? लेंथमध्ये वरती वाढवलेलं आहे, खालीही वाढवलेलं आहे, वेस्टमध्ये पण वाढवलेलं आहे. हिपचा पॉईंट जो काढला आहे तो कसा काढला आहे? तर आपण मेजर घेतलेला होता, हिप डिवाइड बाय 4 प्लस 2.5 हा पॉईंट मिळाला आपल्याला. आणि क्रॉच एरियामध्ये पण हे 2.5 इंच वाढवायचं आहे. मग मोहरी कसा करायचा? हिपचा मध्य काढायचा. हिपचा मध्य काढल्यानंतर आपण मोहरी हा पॉईंट आहे खाली, म्हणजे जे आपण 2.5 इंच वाढवणार आहोत तिथे मध्य काढून आपला मोहरी किती आहे? 10. इथूनही 5 इंचावर आणि इथूनही 5 इंचावर. आणि शिलाई मार्जिंगमध्ये 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच वाढवून आपण सेपर पट्टीने शेप द्यायचा आहे. आणि ही सेपर पट्टीने शेप दिल्यानंतर असे कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण. फ्रंट पार्ट हा आपला, जी ही लाईन आपले हिपचा जो पॉईंट काढलेला आहे तिथून 2 इंच डाऊन जाऊन असे शेप द्यायचा आहे फक्त फ्रंट पार्टसाठी. बॅक पार्टला जसं तसा तिथे ही लाईन ड्रॉ करायची नाही किंवा कटिंग करून घ्यायचा नाही.
तर चला आपण याच पद्धतीने तुम्हाला मी 5 मिनिट प्लाझो कटिंग दाखवणार आहे. थँक्यू एव्हरीवन.